जय श्रीकृष्ण असतो. आज आपण 6, 7 आणि 8वा श्लोक पाहत आहोत. श्लोक 6. यम यम वापी स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तं न मे वैति कौन्तेय सदा तद्भाव भाविताः. हे कौन्तेय, आपल्या देहाचा परित्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्त होतो. तात्पर्य, मृत्यूच्या बिकट क्षणी मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलताना येते याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. जो मनुष्य मृत्यूसमय श्रीकृष्णाचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या दिव्य स्वरूपाची प्राप्ती होते. परंतु श्रीकृष्णाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचे स्मरण केल्यावरही त्याच दिव्य स्वभावाची प्राप्ती होते. ही गोष्ट सत्य नाही व या मुद्द्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. मनाच्या योग्य भावस्थितीत मनुष्याला कसा मृत्यू येऊ शकतो. भरत महाराज जरी महान असले तरी मृत्यूच्या क्षणी त्यांनी हरणाचे स्मरण केले, चिंतन केले आणि त्यांचा पुढील जन्म हरणाचा प्राप्त झाला. हरणाच्या शरीराचे जरी ज्यांना आपल्या पूर्वकर्माचे स्मरण होते तरी त्यांना पशुचा देह स्वीकारावा लागला. अर्थात मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव त्यांच्या मृत्यूसमयीच्या चिंतनावर पडतो. म्हणून वर्तमान जन्मामुळे भावी जन्माची निश्चित होत असते. जर मनुष्य आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले आणि सदैव श्रीकृष्ण चिंतन केले तर त्याला मृत्यूच्या क्षणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होऊ शकेल. जर मनुष्य श्रीकृष्णाच्या दिव्य सेवेत तल्लीन झाला तर त्याला पुढील देह हा प्राकृत नसून दिव्य किंवा आध्यात्मिक असेल. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप या मनुष्याचे भावी जीवन यशस्वीपणे बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. श्लोक 7. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच मय्यार्पित मनोबुद्धिर्मा वे वैश्य संशय. म्हणून अर्जुना, तू सदैव माझे कृष्ण या रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला युद्धरूपी स्वधर्माचे आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निस्संदेह माझी प्राप्ती होईल. भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश सांसारिक कर्मे करण्यात घडून गेलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मनुष्याने आपल्या विहित कर्मांचा किंवा उद्योगांचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाहीत. आपले विहित कर्म करीत असतानाच मनुष्य हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत श्रीकृष्णाचे स्मरण करू शकतो. या भौतिक विकारापासून मुक्तता होऊ शकते आणि त्याचे मनबुद्धी श्रीकृष्णाच्या ठाई स्थिर होऊ शकते. श्रीकृष्णांच्या नामाचे कीर्तन केल्या आणि मनुष्याच्या सर्वोच्च लोकांची कृष्ण लोकांची निसंदेह प्राप्ती होते. श्लोक 8. अभ्यासयोग्य युक्तेन चेतसः नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हे पार्थ, आपले मन विचलित होऊ न देता माझ्यावर निरंतर स्मरणाने
युक्त करून माझे परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो। या श्लोकात भगवान श्रीकृष्णाने त्यांचे स्मरण करण्याचा महत्त्वाचा जोर आहे। मनुष्याच्या कृष्ण स्मृतीची पुनर्जागृती हरे कृष्ण मंत्राच्या जपाने होते। भगवंताच्या नामध्वनीचे श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियामुळे कान, जिव्हा आणि मन युक्त राहते। अशा प्रकारचे योग ध्यान आचरण करण्यास अत्यंत सोपे आणि त्यामुळे भगवतप्राप्ती होण्यास मदत होते। पुरुषम म्हणजे भोक्ता होय। जीव जरी भगवंताची तटस्थ शक्ती असली तरी ते भौतिक विकारामध्ये बद्ध झालेले आहेत। ते स्वतःला भोक्ता समजतात, परंतु ते परमभोक्ता असू शकत नाही। त्या या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत हेच आपल्या विविध रूपाद्वारे आणि नारायण वासुदेव ते विभूतींच्याद्वारे परमभोक्त आहेत। भक्त हे भगवंताचे त्याच्या नारायण, कृष्ण, राम इत्यादी कोणत्याही स्वरूपामध्ये हरे कृष्ण कीर्तनाद्वारे निरंतर स्मरण करू शकतो। अशा अभ्यासामुळे त्याची शुद्धी होईल आणि आयुष्याच्या शेवटी त्याने केलेल्या निरंतर स्मरणामुळे त्याला भगवंताची प्राप्ती होईल। योगाभ्यास म्हणजे परमात्म्यावर ध्यान करणे होय। त्याचप्रमाणे हरे कृष्ण जपामुळे मनुष्याचे मन भगवंताच्या ठायी नित्य एकाग्र राहते। चंचल असल्यामुळे मनाला बरेच कृष्णचिंतनात युक्त करणे आवश्यक आहे। आपण फुलपाखरू व्हावे असे चिंतन करायला सुरवंटाचे एक उदाहरण वारंवार दिले जाते। असे चिंतन केल्यामुळे त्याच्या जीवनात सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरामध्ये होते। त्याचप्रमाणे जर आपण सदैव कृष्ण चिंतन केले तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनाच्या अंती श्रीकृष्णाच्या विग्रहाप्रमाणेच शरीर प्राप्त होईल। अशा प्रकारे 8व्या श्लोकाचा अर्थ ते संपत आहे। जय श्रीकृष्ण।